संयुक्त महाराष्ट्राच्या प्रखर चळवळीच्या नंतर 106 हुतात्म्यांच्या बलिदानाच्या नंतर 1 मे 1960 साली मराठी भाषिकांचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या ऐतिहासिक असलेल्या मैदानावरती झाली। आज आपल्या गौरवशाली महाराष्ट्राला 1 तारखेला 65 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती बहुजन समाजासाठी काम करत असतो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेवरती काम करत असतो, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 1 मे ते 4 मे महाराष्ट्र महोत्सव दिमागदार पद्धतीने या राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। अशा वेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राची गुणवैशिष्ट्य जी आहेत त्या गुणवैशिष्ट्यासह विशेष करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय चव्हाण साहेब, राज्याचं नेतृत्व केलेले अनेक बुजुर्ग नेते, त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या या संबंध भौगोलिक रचनेमध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण नद्या, प्रतिसंगम या ठिकठिकाणचं कलश, माती आणि पाणी हे आज आम्ही संबंध महाराष्ट्रापासून 1 मे पर्यंत आणणार आहोत। आज त्याची सुरुवात ऐतिहासिक असलेल्या पन्हाळा गडापासून आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या भूमीतून त्या ठिकाणी सुरू होते। ह्या ज्या वाहनांना आज या ठिकाणी मी संबंध महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला, हे सर्व नागपूर, अमरावती, संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, कोकणामध्ये सिंधुदुर्ग अशा ठिकठिकाणी जाणार आहेत। आणि या सर्वच ठिकाणावरून हे सर्व आमच्या हे मंगल कलश घेऊन येणारी ही वाहनं माझे सर्व पदाधिकारी 1 मे पर्यंत मुंबईमध्ये पोहोचणार आहेत। आणि 1 मेला 1, 2, 3, 4 असे 4 दिवस या संदर्भातला महाराष्ट्राचा गौरवशाली महोत्सव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करणार आहोत। काश्मीरमध्ये जो हल्ला झालेला आहे, काल मोहन भागवत म्हणाले आहेत की या वेळेस आपण त्याला काहीतरी उत्तर मिळालं असं वाटतं, आपण मार खाणारे आहोत अशी प्रतिमा आपली बनायला नको। खरं आहे, काल पंतप्रधान महोदयांनी सुद्धा या संदर्भामध्ये एक देशाच्या वतीने भावना व्यक्त केल्यात। सर्वपक्षीय बैठक सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि निश्चितच अशा पद्धतीने केंद्र सरकारच्या वतीने पावलं उचललं जाईल की जेणेकरून अशा वेळीचा भ्याड हल्ला निष्पाप व्यक्तिमत्व करण्याचं धाडस पुढच्या कालावधीमध्ये कुठल्याही आतंकवादी शक्तीला होणार नाही, या पद्धतीने भारत सरकारच्याकडून कार्यवाही निश्चितपणाने अपेक्षित आहे। नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह आणि सारं राजनाथ सिंगजी, केंद्र सरकार मला असं वाटतं या संबंध गोष्टीमध्ये पूर्णपणाचं लक्ष घालत त्या कारवाईची कदाचित केव्हा होईल मला माहीत नाही, कारण शेवटी जे काही या संदर्भामधली इतर जी काही कारवाई करणं अपेक्षित असतं ती भारत सरकार करेल। चूक झाली याची मान्य देखील केलेलं आहे काल सरकारने मान्य केलं, ठीक आहे, परंतु अशा घटना ज्यावेळेला घडतात त्यावेळेला काश्मीरमध्ये गेले वर्षानुवर्ष शांतता प्रस्थापित होती। यापूर्वीसुद्धा काश्मीरमध्ये काही घटना घडत होत्या, पण त्यावेळेला निष्पाप पर्यटकांच्या वरती कधी हल्ला होत नव्हता। यावेळेला अत्यंत विकृत मनोवृत्ती ही दहशतवादी प्रवृत्तीने दाखवलेली आहे। त्यामुळे भारत सरकार योग्य ती पावलं उचलेल। धन्यवाद।